अगदी पहिला सामना आपण पाहिला शिवन्य 11 टीमनं जिंकलाय. चला पुढील सामना दोन्ही टीमच्या 12 प्रतिनिधी प्रवीण टेंबे सर. चला फलंदाज पाठवा, नाहीतर तुम्ही तरी जा. 12वा कोण आहे इकडं? एक अमित सर मगाशी 700 रुपये कोणाचे तरी हरले, आता फोन. म्हणजे आज काय खरंच नाही बाबा. फोन कोणाचा हरवलाय, कोण विसरलाय बघा. कोणाचा असेल त्याने घेऊन जा बाबा. पहिल्याच मॅच मध्ये काय काय हरवतात लोक. डिपेंडर आहे त्याच्यावरती नाही ना. गणेश सर पहिल्याच मॅच मध्ये पैसे मोबाईल हरवतात. अजून 8च्या नंतर काय होईल? खेळाडूच गायब होतील मला तर वाटतं. चला सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये. मला असं वाटलं प्रवीण टेंबे उतरेल ओपनर म्हणून. चला मिळाला, मालक आला बाबा, डिफेंडरचा मालक. हा पोऱ्या पण हरवला. चला घ्या पटापट, आता वेळ नाही आपल्याकडे. चला सत्यवान सर, दोरा पंच घ्या लगेच. कीर्ती 11 आणि श्रेयांश 11 असा सामना आहे. सामना क्रमांक 2. चला अजून एखादा सामना समाप्त झाला की लगेच फ्रंट लाईट ऑन होतील. म्हणजे सर्वांचं स्वप्न होतं बऱ्याच जणांचं की नाईट्स फक्त आम्ही पाहायला जातोय वल्लभ संघाच्या, परंतु आज प्रत्यक्षात त्यांना खेळायलाही मिळेल. त्यांचं स्वप्नही पूर्ण होईल. गणेश सर आणि पंचांची भूमिका भरपूर पार पाडली रात्रीमध्ये. खेळण्याचं स्वप्नही पूर्ण होईल आज. सुरुवात आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजीला कोणतं? प्रभात पाटील. पहिल्या बॉलवरती अपील आहे आणि नाही, पंच सांगतात की काहीच नाही आहे. ही जाडू फक्त मारली आहे फलंदाजानं, त्यामुळे इकडे बॅटकट आहे असं नाही म्हणू शकत या बॉलला. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही. फिल्डिंग करणारी टीम श्रेयांश 11 टीम बॅटिंग करते आणि कीर्ती 11 फिल्डिंग करते. चला सतीश संगनायक आहे स्ट्रायकर इन. हॅट्रिक साठी 1000 रुपये. कशाची हॅट्रिक? षटकार, चौकार, हॅट्रिक काही पण येऊ दे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि सतीश हा बॉल चाललाय लॉंग लेगला, चौकार. ते जेव्हा बॅटिंग लाईनला तेव्हा मजा आहे. सलाम युरे म्हटल्यावरती वाकलनचा जसा ऋषी भोईर आहे ना तसाच तो दिसतो बा. अगदी त्याची झलक तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग मध्ये. गोलंदाज प्रभात वरती चौकार आलाय दुसऱ्या बॉलवरती. सुरुवात झाली आता धावेंची. आडव्या बॅटने खेळण्याचा परत एकदा प्रयत्न, परंतु नाही, इकडे काहीच जमत नाही. आणि नॉन स्ट्रायकरला आदित्य सांगतोय सतीशला की बाबा असा खेळ. जेव्हा सतीश नॉन स्ट्रायकरला जाईल, आदित्य स्ट्रायकर येईल, तेव्हा पाहायला मजा येईल की सांगणं आणि करणं किती फरक आहे. बॉल चाललाय आता थांबणार नाहीये. झेलची संधी गमावली. बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. चष्मा सुद्धा होता परंतु बॉल एक दिसला नाहीये. चौकार. आम्हाला प्रवीण टेंबेंचा इशारा आला की बाबा तो चष्मा घालतोय म्हणून आम्ही उल्लेख केला, नंतर आम्ही उल्लेख नसता केला. रुद्र आहे का? 4 डोले तरी सुद्धा एक बॉल दिसत नाही. प्रश्नचिन्ह आता. पुढील बॉल
हो परत एकदा. आता आता अडवलं, आता थोडा राग आलाय म्हणायला. येस, आता आता अजून खरी मजा आला. आता स्ट्रायकर ह्याला आदित्य आलाय. आता ऋषी भोईर सारखी बॅटिंग प्रवीण पाहायला मिळेल आपल्याला. ऋषी भोईर आहे वाकलनचा आता स्ट्रायकर एंडला. धावा किती झाले सचिन? धावा 9 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. एक डॉट बॉल येते त्याच्यानंतर धाव बनते. या ओव्हरमध्ये तसंच काही घडलंय आदित्यसाठी. ओ क्लास. मी आधीच चर्चा केली, ऋषी भोईरची आठवण तुम्हाला हा फलंदाज करून देईल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. हलूया हलूया. तुझी पण अनाउन्समेंट करू आम्ही. थांब जरा, धीर धर. काय रुद्र पाटील, पारितोषिक आहे तुझ्यासाठी ब्रदर्स ग्रुप कडनं. झेल टिपला तर 1000 रुपये. चष्मा बिस्मा आता जाऊ दे बाजूला, झेल पहिला येऊ दे. चला पहिलं षटक समाप्त झालंय. टोटल बॉल पकडला तरी रुद्र तुझ्यासाठी 200 रुपये आहेत. ही मोठी संधी म्हणजे रुद्रला पुढे आणा पाव. पारितोषिक तरी मिळतील. पारितोषिक लावणारे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे मागे बॉल कमीच जाईल, त्यामुळे पारितोषिक किती लावा तुम्ही. आता रुद्रला विचार करावा लागेल, थोडस पुढे या फ्रंटला. षटक क्रमांक 2, गोलंदाज तयार आहे. अपकमिंग स्टार अनिल, नवोदित खेळाडू आहे अनिल वाघे. गोलंदाजी चांगलीच असेल, या शंकाने एज लागली आहे, परंतु बॉलला अडवलंय. बॉलला अडवलं जाईल तिकडे. फिल्डर अनिल टेंबे होते. टेंबा बौमा फिल्डर. चला बॉल अडवलाय, काय हरकत नाही. एकदा वाली सुरुवात झाली या षटकामध्ये धाव्यांची. टोटल आता धावा धावफलकावरती लागल्यात 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आले होते, त्याच्यामध्ये 3 चौकार पाहिले होते. सतीशने 2 आणि आदित्यने 1 चौकार मारलाय. गोलंदाज तयार. रिवास आदित्य इकडे, टेंबा बौमा आणि बॉल अडवलाय वन्स अगेन, परंतु इकडे एकच धाव आहे. फिल्डिंग चांगली आहे. 200 रुपये अनिल टेंबेसाठी. 200 रुपये आहेत बजरंग दादाकडनं. पॅकर्स आहेत मग तर काय, रुद्रसाठी पण काहीतरी होईल आज काम. चला घ्या पंच, भरपूर उशीर होतो. काय चौकार नाही, काहीच नाही, एवढा टाइमपास. 15 झाल्यात धावा. हो खोला टाकल्या बॉलला सतीशने खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, फिल्डिंग खरा, मागे बॅकअप आहे आणि लगेच 2 धावा. 2च, जास्त नाही घेणार. 2च्या मदतीने आता 17 झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ 17 धावा. 17 म्हटलं तर नेहमीच खतरा पाहायला मिळतोय. सिरीजला स्पोर्ट्स सायकल आहे आणि पहिल्या मॅच मध्ये लगेच कॅल्क्युलेशन चालू झाला. इकडे अजून 2 धावा याही बॉलवरती. फिल्डर खराब आहे. फिल्डर कोण आहे तिकडे? 2 बॉल सोडलेत. +40 मास्टर आहेत मला वाटतं. नाही अरे बाबा, 2 बॉल सोडलेत तिकडे.
लाइट्स ऑन. अब उजाला. उजाला चमक गया. डॉट बॉल आलाय सतीशसाठी. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि धावा इथे थांबल्यात या षटकामध्ये. फक्त 19 लागल्यात. एकही फलंदाज बाद नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा लागल्या होत्या 13 आणि या ओव्हरमध्ये आल्या 6. खूप चांगली गोलंदाजी अनिल वाघे. अपकमिंग स्टार आहे. चांगली षटक इथं सध्याच्या घडीला टाकतोय इथे आणि बॉल चाललाय पलीकडे गेला दोघांच्या मधनं. चौकार. वाईट +4. हा पंजा उघडलाय. रुद्र आणि अनिल टेंबे होते परंतु काही करू शकले नाहीये. हुलकावणी दिली बॉलना. छोटे कद का खिलाड़ी भाई उधर वो क्या करेगा कि झुकते झुकते गेंद चली गई. रुद्र नाही आपण लाईट्स लावले ते थोडस त्याच्यामुळे फरक पडला असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 धावा आल्यात या बॉलवरती. ओ इकडे सरळ बॅटना फिल्डर आहे. डाऊन द बॉल आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. रिक्स होती. षटक क्रमांक दुसरं समाप्त आहे. धावा धावफलकावरती 2च्या मदतीनं जतीनं धावा पोहोचल्यात. एकूण 26. 13च्या सरासरीनं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आता याही ओव्हरमध्ये 13 आल्यात. त्याच्यामध्ये नशिबाचा पंजा आहे म्हणून या 13 धावा. तिसरं षटक घ्या सत्यवान सर. थोडं फास्ट घ्या. अनिल टेंबे मगाशी आपण अंपायर होतो तेव्हा सारखं सारखं सांगत होतं का चला फास्ट आणि आता गोलंदाज कोणाला आहे. प्रेम म्हात्रे ॲज अ कॅप्टन आणि समोर आदित्य आहे जो आतापर्यंत 2च बॉल खेळला त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 सिंगल आहे. 5 धावा आहेत. मगाशी रिक्स घेतली त्यांनी शेवटच्या बॉलला की पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक असायला हवी. यावरचा 1च बॉल त्याच्यासाठी आला होता. प्रेम म्हात्रे तिसरं षटक. कॅप्टन्स आहे तयार आणि समोर आदित्य. सतीश दुसऱ्या टीमचा कॅप्टन तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे म्हणजे कॅप्टनची लढाई पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. प्रेम घे बाबा. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर एंडला धोका 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 आहे. परतावा लागेल. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या सेनापतीला रनआउटच्या स्वरूपात पाठवलं जाईल. सतीश हा बाद होतोय. आत्ताची मुवमेंट अंपायरचं विकेट आहे काही कारण येस आहे ना. येस थोडस कन्फ्युजन आहे. नयनला थोडस कन्फ्युजन. येस ओके. येस प्रॉब्लेम सॉल्व नयन. ओके चला काही हरकत नाही. नवीन फलंदाज कोण आहे तिकडे. कुंदन आहे का. ओ इकडे अजून एक विकेट. यस झेल टिपला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आदित्यला परतावा लागेल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. सलग 2 बॉलवरती 2 विकेट आणि 200 रुपयाचा
कुंदन आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता मनीष 26 धावेवरती जतीन आपण पाहिलं की एकही गडी बाद नव्हता आणि त्याच्यानंतर जसं प्रेम मात्रे आला तिथे 2 बॉल 2 विकेट. हो कमी गतीचा बॉल आहे परंतु वाईट बॉल आहे, दिशाहीन बॉल आहे. मनीष साठी हा बॉल मी म्हणेल चांगलाच होता परंतु ज्या गतीने बॉल टाकला होता ना तिथे अगदी ताकद होता परंतु लागलं नाही बॅटवरती, बॉल आला नाही. चला अजून 4 बॉल आहेत या ओव्हर मधल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टोटल धावा आता 27 लॉस ऑफ 2 विकेट. कॅचची संधी, स्वतः गोलंदाज आलाय मागच्या दिशेला आणि दुसऱ्या अटेम्प्टला झेल ड्रॉप. परंतु नजर आहे ती करडी नजर आहे गोलंदाजाची त्या बॉलवरती, त्यामुळे स्टंपचा निशाणा बरोबर साधतोय प्रेम. एकच धाव आली आहे. फलंदाज मनीषला जीवनदान मिळालंय. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. स्वतः प्रेम नाराज आहे यार की झेल टिपायला हवं होतं परंतु कुंदन आहे आता स्ट्रायकर एंडला. 1 डाऊनचा फलंदाज, एक घातक फलंदाज आहे या वल्लभ संघाचा, तो आता खेळणार. समोर प्रेम आहे. प्रेम तयार नाही अजून, थोडासा घाबरलाय. मागच्या चष्म्याची तिरी माली मला वाटतं. हो फटका चांगला, मिस टायमिंग आहे. खेळाडू जज करतोय बॉडी लाईन वरती आणि इकडे झेल ड्रॉप. प्रभात होता मगाशी झेल टिपला, ऑनरनी पारितोषिक लावलं 200 रुपयाचं आणि इकडे आता हा झेल सोडला. 2 धावा झाल्यात या बॉलवरती. सोपा झेल होता प्रभातसाठी परंतु झेल टिपू शकला नाहीये. थोडस प्रेशर आलंय तिकडनं समोरनं काहीतरी. 2 धावा 2च्या मदतीने एकूण धावा धावपलकावरती 29 लागतात. 30 आहेत, 29 नाही 30 ऑन बोर्ड. 30 लागल्यात. प्रेम तयार आहे. चांगलं षटक आहे आतापर्यंत, भरपूर चांगली गोलंदाजी. डिफेन्सिव्ह क्रिकेट, कव्हरला ढकललंय बॉलला. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, रिक्स आहे आणि 2 ही पूर्ण होतात. 32 धावा धावपलकावरती. आता बॉल शिल्लक आहेत या षटकातील शेवटचा बॉल आहे. चला टॉस साठी इन्व्हाइट करूया. गणेश सर कसं खेळणार, विनर विनर की कंटिन्यू आहे ना? चला पुढील मॅच कोणाची आहे? अद्विक अँड रियान 11 बंटी काडेकर कॅप्टन आहे आणि त्याच्यानंतर समृद्धी 11 भोलेनाथ पाटील कॅप्टन आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. आणि इकडे फलंदाज बाद आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. बंटी खाडेकर आणि कोण भोलेनाथ पाटील कॅप्टन आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. कॅप्टन्स आपण या टॉस साठी. अमित सर जॉईन होतील तिकडे टॉस बॉक्स मध्ये. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. अद्विक अँड रियान 11 विपक्ष सिद्धार्थ आहे ना, समृद्धी 11 आहे. चला समृद्धी 11चे कॅप्टन्स भोलेनाथ पाटील येत आहेत आणि अद्विक अँड रियान 11चे कॅप्टन्स बंटी, येस बंटी जॉईन झालेत. बंटी आधीच तयार आहेत. अपोजिशन कॅप्टन्स अगदी यंग डायनामिक लुक आहे. आज भारी निर्णय घेणार. टॉस का बॉस कोण होणार? अमित सर जॉईन होतात. चला अमित सर. बक्षिसांची खैरात होईल पुढच्या मॅच. यस सन्माननीय संजय पाटील साहेब यांच्या दत्तात्रय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. हेड अँड 10. अरे 3 ओव्हर झालेत, काय लपडी. 40+ पाहिजे ना एक. बोला. हेड हेड नाणेफेक जिंकली. डिसिजन पेंडिंग. चालेल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्या आज वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये खेळताना कसं वाटतंय? खूप आनंद होतोय कारण खूप वर्षांनी असं आयोजन झालंय. त्याच्यामुळं भोलेनाथ दादांचा आणि पूर्ण
गावातल्या ज्या लोकांनी सपोर्ट केला आहे त्यांचा धन्यवाद करतो. आज तुमच्या वाट्याला जर बॅटिंग आली तर किती धावा काढण्याचं प्लॅनिंग असेल? समोरची टीम एक म्हणजे अननोन आहे, आम्ही कधी खेळलो नाही त्यांच्यासोबत आणि माहीत पण नाही कोण कसं खेळतोय, त्याच्यामुळे सरप्राईजच आहे. त्याच्यामुळे आकडा कन्फर्म सांगू शकत नाही आहे. आणि भोलानाथ दादा स्वतः त्यांच्या टीमच्या अपोजिट आहेत, काय त्यांच्याबद्दल प्लॅनिंग असेल तुमचा रस्त्याचा? प्लॅनिंग काय नाही, बॅटिंगला किंवा बॅटिंगला उतरलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न करू त्यांचा आम्ही. यस यस, धन्यवाद आणि शुभेच्छा असतील. आपण वर्ल्ड प्रीमियर लीग पाहतोय, अगदी जबरदस्त डे नाईटचा फॉर्मॅट आणि जबरदस्त आयोजन नियोजन केलेलं आमचे भोलानाथ साहेब आणि त्यांच्या सहकार्याने चांगली मेहनत घेतली. या गावाची प्रीमियर लीग तुम्ही आम्ही सर्वजण मात्र अगदी प्रेमाने पाहत आहोत. ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्कीच ही प्रीमियर लीग बघण्यासाठी या आणि जाऊया बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. चला थोडं फास्ट केला, आपली गावची लीग आहे, थोडी अशी मजाक चालेल, मजा मस्ती व्हायला, बस जास्त सिरियस होऊन खेळू नका. काही रूल्स रेग्युलेशन आहेत, परंतु कुठेतरी थोडी सुटका पण द्या. ऑक्शनच्या वेळी एखादा खेळाडू नसेल निवडला तर त्याला संधी द्या कोणाला तरी. असं प्रत्येक तुम्ही नियमावरती बांधून ठेवाल तर मग आपली स्पर्धा पूर्ण होता होता भरपूर वेळ लागेल. हा आता गोलंदाज भारी आहे. चला अनिल टेंबे आलेत, 40+. पहिला बॉल, ओ फिरकीचा जादूगर आहे. इकडे रनआउटची विकेट, फलंदाज बाद, नाराज आहे फलंदाज. 100 मिळाले, अजून एक गडी बाद आहे. गाव ते विसरले असतील. चौकार आलाय, पुढील बॉल धीम्या गतीनं पाठवला, उंच लांब, लांबच लांब, षटकार. धावपलकावरती आता 36 लागल्यात, अजून 4 बॉल शिल्लक. सॉरी 42 आहेत, काउंट नव्हत्या झाल्या. 42, 42. हा बंधू राजाने आवाज दिलाय, हा घे अजून, हा घे, असं टाकायचा आता षटकार. हा हा भरपूर खुश आहे ते, वाट पाहत होते म्हणून ते ऑब्जेक्शन घेतलेलं की बाबा 40+चा एक बॉलर द्या तुम्ही. त्यांना माहित होतं की ऑप्शन एकच आहे, अनिल टेंबे तिकडे, आणि अनिल टेंबे आला तर धावा बनतील, आणि म्हणून ती प्लॅनिंग होती. तो आला नाही, त्याला आणलाय याई बॉलिंगला. हो एक फुल टॉस, परंतु तिकडे काहीच नाहीये, फिल्डर आहे, त्यामुळे बॉलला अडवलं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2च्या मदतीनं धावा धावपलकावरती 50 पूर्ण. प्रवीण टेंबे 50 धावा झाल्या पूर्ण, टाळ्या होत्यात. टीमची टोटल 50च आहेत ना. हा या 2च आहेत, नो बॉल नाही, 50 झालेत. आणि इकडे डॉट बॉल आलाय शेवटचा वाटतं. खूप चांगलं कमबॅक आहे. तुम्ही येऊ शकता इकडे, या एक जण या कोणीतरी. 12 प्लेअर पाठवायचा ना आधीच, 50 झालेत बाई.
50 धावा पूर्ण, 51 धाव्यांचं लक्ष आता. चला लगेच फिल्डिंग करणारी टीम जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि भोलानाथ शेठ यांच्याकडून गणेशजी टेंबे यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येकाला बक्षीस भेटेल, फक्त परफॉर्मन्स क्लास दाखवा. अनिल टेंबेचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. यस, पहिल्या मॅचचा 200 रुपये अनिलजी यांना. कॅमेरामॅनना विनंती असलेले मिठा क्षणचित्र घ्या. बक्षीस जरी 10 रुपये असली, पुरी बघा 10 रुपये 5 रुपये बक्षीस असायची. 200 रुपये बक्षीस मंडळ आभारे. आता चर्चा होणार वाटतं मोठी. कंपल्सरी 40+ असायला हवा असा आयोजन कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळं आता इकडे 40+ प्रवीण टेंबे 40+ आहे का आपल्यात कोण? नाही वाटतं. हा आहे तो केलंच नाही का? म्हणजे वांदे व्हायचे आता नाही केला तर. स्वतः संघ मालक उतरावाच लागेल आता. काय प्रश्नच मोठा आहे. आणि बॉलिंग पण टाकावी लागेल मला तर वाटतं. मग हा 40+ ला एक खेळाडू आणि शिवाय तो बॉलर पण असायला हवा. गणेश टेंबे तिकडे मजा आहे आता. चला घ्या पटापट फिल्डिंग करणारी टीम. चला क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅटर्स पाठवा आपण. चला अनिल टेंबे 2 फलंदाज पाठवा लगेच. आणि फिल्डिंग पण सजवून घ्या. आदित्य फिल्डिंग सजवून घे लगेच. सन्माननीय आमचे जुने खेळाडू अगदी अभिमन्यू पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. एक जबरदस्त जुने जाणते क्रिकेटर आमचे अभिमन्यू पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. चला अखेरकार आता शिक्कामोर्तब झाली. आणि राजेश दादांना नाईलाज का होईना परंतु जावंच लागलं. आणि मला तर वाटतं ओव्हर पण टाकावं लागेल. 40+ षटक हे टाकणं गरजेचं आहे. चला बॉल द्या. बॉल आयोजक कमिटी बॉल कोणाकडे आहेत हे घ्या. कोण आहे आयोजक कमिटीचा मेंबर? कोणी या इकडे. बॉल घ्या. बॉल घ्या. बॉल ए बाला इकडे बॉल घे. चला मॅच ऑन करा पंच. चला सामना लगेच सुरुवात करा. समजू शकतो तुमची भावना आम्ही. चला गोलंदाज कोण आहे पहिल्या षटकामध्ये? बॉलर तो तिकडे त्या साईडला आहे. सतीश इकडे बॉलर तो. ते बॉलरचा ना वैभव उसाटकर ना.
चला वैभव उसटकर गोलंदाजीला तयार. सलामीची जोडी आहे. प्रेम मात्रे आणि क्षितिज पाटील, दोन ब्लास्टर ओपनर, सलामवीर, धर्मवीर, कर्मवीर. चला घ्या राजेश दादा, घ्या आता सामन्याला सुरुवात करा. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये टीम ऑनर. आणि थोडं फास्ट असू द्या. बजरंग दादाकडनं 200 रुपये षटकारासाठी. आणि पहिला बॉल चौकार आलाय. सुरुवात झाली आहे. श्री गणेशा केला पहिल्या बॉलवरती. लक्ष्य 51 धावेचं. सुरुवात चांगली आहे. पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे क्षितिज पाटील. पॉवर प्लेचे षटक आहे त्यामुळे धावा बरसतील आणि षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो अजून एकदा इथे हेलिकॉप्टर लॉन्च करायचं होतं. बॉल वाईडिश काऊ कॉर्नरला. फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न. रिक्स. 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीनं 6 धावा धावपलिकावरती. 51चं टार्गेट आहे. त्यामुळे बॅटिंग करणारी टीम असं वाटते की धावा सहज बनवेल. परंतु मास्टर माइंड प्रवीण टेंबे, मी ते शोधतो कुठे नाही नको आहे कव्हरला आहे. जॉन्टी रोज सारखी फिल्डिंग. आला बॉल वाटतं. नाही इकडे डॉट बॉल आहे. प्रवीण टेंबे प्लॅनिंग करेल काहीतरी. मला तर वाटतं सामना थांबवेल. हा बॉलर आहे. एक षटक. समृद्धी 11 टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करणार आहेत. कॅप्टन भोलानाथ पाटील निर्णय दिलाय की क्षेत्ररक्षण करणार आम्ही. सामना क्रमांक 3. दुसरा चालू आहे. कॅचची संधी. फिल्डर आहे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परंतु बॉल अडवला नाही जात. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. थोडेसा सीमारेषेच्या थोडस पलीकडे राहा. बच्चा पार्टी थोड़ा साइड में खड़े हो जाओ. तुमको आवाज दे रहा, थोड़ा साइड में खड़ा हो जाओ. उधर दौड़ता हुआ खिलाड़ी आएगा तो खाली पीली मुश्किल हो जाएगी. ओ रिवर्स काय फटकाय. थर्ड मॅनला चाललाय. एका टप्प्यानं. चौकार. टोटल 200 झाले. 900. हा हिशोब आम्ही पण चुकलो तो. 900 झाले. 100 कुठून ऍड झाले मग ते. परत एकदा रिवर्स. या धावा अशा बनल्या तर प्रवीण टेंबे पण विचार करत असेल माझ्यापर्यंत येईल का, 50 धावा राहतील का. षटक समाप्त. धावा धावपलकावरती लागल्या. टोटल 3 चौकारांच्या मदतीनं 14. पहिल्या सत्रामध्ये 13 आल्या होत्या, आता 14 आल्यात. म्हणजे ईट का जवाब पत्थर से. चला गोलंदाज जास्त वेळ. सतीश थोडा वेळ कमी घ्या. बॉलर आधीच सेटअप करा आणि फिल्डर तुम्ही आपापल्या जागेवरती जा लगेच. जरा फास्ट घ्या. फास्ट. राजेश दादा तुम्ही पण थोडं सहकार्य करा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायचं आपल्याला. तेव्हा आपण पण स्टेटस टाकू कसा आहे कमबॅक. बॉलर्स आदित्य फिल्डिंग लावतोय. नाही आदित्य चालला तिकडे. थांबला कोण. कुंदन. कुंदनच आहे ना तो. यस कुंदन आलाय.
हे करंदा थोडा स्पीड करा, फास्ट फास्ट असू द्या. राकेश पाटील जे कॅप्टन आहेत त्यांचा जो पूर्ण स्क्वॉड आहे त्यांनी अनंत पाटील जो स्टँड आहे अगदी तिकडे लॉंगॉनला तिकडे जायचं सर्वांनी. हा तिकडे पार्टी आहे त्यामुळं बाकीचे पण खेळाडू गेले तरी चालतील. चला दुसरं षटक आहे. कुंदन तयार आहे, अजून विकेट पडली नाहीये त्यामुळे 10 विकेट हातात आहे. मॅच आता हातात आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. पहिला बॉल स्वॅग से करेंगे स्वागत, ठोकला षटकार. जात मध्ये 38 सर्कल मध्ये सांगितलं तुला. हा आत्ता बरोबर आहे. कीर्ती 11 टीम बॅटिंग करते. 51चा टार्गेट. पहिल्या बॉलवरती षटकार. हे दुसरं षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळं लगेच 5 फिल्डर बाहेर निघालेत. गोलंदाज कुंदन वरती षटकार आलाय. टोटल धावपलकावरती लागल्यात 20. त्यामुळे 31 ची गरज आहे. 17 बॉल 31. मॅच आता ऑन झाली. या षटकारानं मी तर म्हणेल कीर्ती 11 टीमलाही मॅच बनते. 1100 झाले जमा. पुरस्कर्ते आता कॅल्क्युलेशन करतात. बक्षीस लावलंय खरं अजून एक. हाही बॉल चाललाय उंच लांब आणि लांब षटकार. अजून 200 जमा झाले. 1300 रुपये जमा झाले. धावांपेक्षा पैसे फार महत्वाचे. आता इकडे 26 झाल्या धावा. अजून 25 ची गरज आहे. म्हणजे किमान 4 तरी अजून म्हणजे 800 रुपये तरी खर्च होतील असं वाटतं मला. कुंदन 2 बॉल 2 आणि हा बॉल चांगला आहे का? यस बॉल चांगला आहे. अतिशय चांगला आहे बॉल. परत एकदा तयार होता फलंदाज. रिव्ह्यू नाहीये. स्कोर झाले 26 धावा. 26. 25 ची गरज आहे अजून. 15 बॉल 25. 15 मध्ये 25. पुढील बॉल कुंदनचा चांगला बॉल आहे. आता दूरवरचा फिल्डर आलाय धावत. दुसरीचा प्रयत्न रेक्स आणि 2 धावा आरामात पूर्ण. टेंबेने बॉल पण अडवला. 2 धावा झाल्यात. टेंबेकडे जर का झेल गेला आणि तो टिपला ना डाय मारून तर उद्याला वाट लावेल. वाट लगेच वाट लावू आपण. तर सर्वांना अपेक्षा आहे तिसरा चौथा बॉलर कोण असेल. बॅटची कडा लागली आहे. बॉल चाललाय तिकडे. फिल्डर आलाय. दूरवरचा प्रवास. बॉल अडवलाय. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग आहे. राजेश दादा पण आले तिथपर्यंत आणि अखेरकार बॉलला अडवलंय. भरपूर चांगली रनिंग बिटू विकेट. टाळ्यांचा गजर होतो त्या फिल्डरसाठी. टीमसाठी धावा वाचवल्यात. एकदा वाचवली कारण 3 धावा या बॉलवरती बनल्या. टोटल धावा आता लागल्यात टीमची टोटल 31. 13 बॉल 20 ची गरज आहे. अजून मॅच आहे. क्या बात आहे. प्रवीणला बाहेर पाठवला. कॅचर आहे. चांगला फिल्डर आहे तो. परंतु बॉल ऑन साइडलाच आहे. बॉल इकडे येत नाहीये. फिल्डर तिकडेही चांगला आहे मित्र म्हणेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता बॉल शिल्लक 12 आणि गरज आहे 19 धाब्याची. आता कोण येणार बॉलर? राजेश दादाने तर कमरेवर हात दिले की आता बारी आहे वाटतं. टेंबे पण आलाय. चला जास्त टीम मीटिंग नको. 12 बॉल 19 मॅच बनेल.
12वाच नाही इकडे कोण. बॅटिंग करणाऱ्या टीमचं आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमचं नाही. पाणी घेऊन जा पाणी. श्रेयांश 11 टीम आता थोडेसे संकटामध्ये आहे, कारण 12 बॉल आणि 19 ची गरज. गोलंदाजची निवड झाली आहे. टेंबे पण इकडे आलेत. मला वाटलं कॅप काढली का. विकेट किपर क्या बात आहे. राजेश दादा तर मागेच येतात अजून, फक्त शेवटचं षटक टाकायचं आहे, ध्यानात ठेवा. सतीश आलाय, प्लॅनिंग होती. मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल आता. मागे कोणच नाही. एवढे भारी फिल्डर दोन, विकेट किपर आणि लेग स्लिप, का मागेच कोणी ठेवलं नाही. येतोय येतोय. मला वाटलं टेंबे असा एका तिकडे का बॉलच जाणार नाही असं मला वाटलं. तर प्रवीण टेंबे जर का झेल टिपला तर कॉमेंट्री पॅनल कडनं तुम्हाला 200 रुपये. अंपायर स्कोरर जतीन देतील तुम्हाला 200 रुपये लगेच. कॅच टिपायचे बघा. आणि बॉल चालला, गेला बॉल, चौकार. अंदाज अगदी पाहतो आपण, जो स्ट्रायकर एंडला आहे तो क्षितिज पाटील. मला तर वाटतं 10 विकेट न 50 धावा पूर्ण करतील काय. चंदू पाटील यांचे सुपुत्र आहेत क्षितिज पाटील, 40+ मास्टर आहेत तुमचे चंदू दादा पाटील. त्यांचा सुपुत्र काय क्षितिजासारखी कामगिरी आणि डॉट बॉल. वाह क्या बात है प्रवीण, मस्त. चौकार आला पहिल्या बॉलवरती. आता बॉल शिल्लक आहे टोटल 10 आणि 15 ची गरज. फुलटॉस, परंतु इकडे रनआउटची विकेट. डायरेक्ट हिट झालंय का, झालंय का, पाहावं लागेल. नाही, पंच सांगतात नाहीये, फक्त लाईट्स पेटली म्हणत वाटतं. अजून 14 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत आता इथनं 9 बॉल 14. मॅच बनते, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल मॅच. परंतु इकडे स्ट्रायकर एंडला प्रेम आलाय. प्रेमनं 2 षटकार आतापर्यंत लावलेत त्याच्या डावामध्ये. 5 बॉल 17 बनवले. टीमची टोटल एकूण झाली धावा धावफलकावरती 37. नाबाद आहे. फुलटॉस बॉल, फिल्डर आहे, मस्त फिल्डिंग. कोण, आदित्य. आदित्य अगदी 100% प्रयत्न देतो या मॅच मध्ये. बॅटिंग पण सुंदर होती. फक्त आता शेवटच्या षटकाचं टेन्शन आहे की तिकडे बॉलिंग कोण टाकणार. 40+ कंपल्सरी असेल तर मग पर्यायच नाही काय. कॅचची संधी, परंतु खेळाडू बनेल दर्शक, दर्शक बनेल खेळाडू. प्रवीण टेंबेला टेन्शन आला. षटकार आला म्हणजे मॅच आता खुली झाली. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 44. 7 बॉल 7 ची गरज. म्हणजे इथे षटकार जरी लागला तरी मॅच पुढच्या ओव्हरपर्यंत जाईल. नवीन फलंदाज बजरंग दादांच्या टीम मधनं तयार होतोय तालमीतनं. हे 200 अजून जमा झालेत. रिव्हर्स बॉल पकडलाय प्रवीण टेंबे. डॉट बॉल आलाय. विकेट किपर कोण आहे बघा. पारितोषिक होतं त्याच्यासाठी, झेल टिपला असता 200 रुपये. आता 6 बॉल आणि 7 ची गरज आहे. परंतु गोलंदाज आता गोलंदाजावरती डिपेंड आहे. जर धावा वाचवल्या तर बोलना शेठ पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. परंतु बॉलर हा आता फिरकीचा जादूगर आहे त्यामुळे भिंगरी.
राजू दादांसाठी पारितोषिक 7 धावा वाचवल्या तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. चला घ्या पटापट, फास्ट थोडस. 6 बॉल 7 ची गरज. आता काय होणार या ओव्हरमध्ये? सुरुवातीपासून आपण चर्चा करत होतो की 40+ क्षेत्ररक्षकाला खेळाडूला गोलंदाजी करणं अनिवार्य आहे आणि ती अखेरकार वेळ आली आहे. वेळ आली म्हटले आपण हाणली आहे ती, कारण धावा वाचवल्या म्हणून आली आहे. धावाच नसत्या वाचवल्या तर, परंतु इथे मॅच विनिंग मोमेंट आहे. सामना जिंकला तर 2000 रुपये गोलंदाजाला दिले जातील, म्हणजे 7 धावा वाचवायच्या आहेत. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला प्रेम, फिरकीचा जादूगर, कॅचची संधी, फिल्डर आहे आणि झेल ड्रॉप. हा झेल नाही तर मी म्हणे सामना सोडला इकडे. आणि तिकडे मला तर वाटतं कुंदनच आहेत. कुंदन आहे ना, कुंदन गायकवाड. कॅचेस विन द मॅचेस. आवाज आलाय, बुंदा मारतोय. 2 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती, अजून 5 बॉल 5 आहेत. मॅच बनेल, फक्त फिल्डिंग चांगली व्हायला हवी. प्रेम तयार आहे, फिरकीचा जादूगार आहे, फसवलं या बॉलला. गणेश टेंबे सर, जर का मगाशी झेल टिपला असता तर हा बॉल भरपूर चांगला होता, म्हणजे 2 डॉट बॉल. आता 4 मध्ये 5. हाय व्होल्टेज सामना आहे. आधी खेळण्यास नकार होता राजेश दादांचा, परंतु आता फुलटॉस. गेम ओव्हर, गेम ओव्हर. सामना फिनिश. जिंकला 10 विकेटनं सामना. बॅटिंग करणाऱ्या कीर्ती 11 टीमनं. बजरंग दादा खुश. आता काउंटिंग करणार आम्ही, किती झाले पैसे जमा करा. आता आता काउंटिंग त्यांनीच केले. हा, अनिल टेंबे खुश आहे. माझ्यावरती मार होता. किती धावा होत्या? 18 धावा. 1500 रुपये जमा झालेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जतीन क्षितिज पाटील, उभरता सितारा. बजरंग दादाने सांगितलं की नवीन खेळाडू आम्हाला मिळतोय आणि तो क्षितिज पाटील पहिल्याच मॅच मध्ये हिरो ठरतोय. आणि त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की माझा मुलगा ही चमकेल, आणि त्याला संधी मिळाली आहे या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. वलप प्रीमियर लीग 2026 पर्व, सामना क्रमांक 2. सामना जिंकला कीर्ती 11 अर्थात प्रेम मात्रे यांचा संघ आहे तो. आणि क्षितिज पाटील ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. आणि टीमसाठी 1500 रुपये टीम ऑनर बजरंग दादा यांच्याकडनं आहेत, ते आम्ही डिवाइड करू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील अमित सर. आणि सामना क्रमांक 3. चला आपण बोलणार दादा, आपण फिल्डिंग करणार आहात का? फिल्डिंगच आहे ना. चला फिल्डिंग साठी लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. चला क्षितिज, तेजोमय कामगिरी राहिली आहे क्षितिजची. खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चला अमित सर, आपण जॉईन व्हा तिकडे. मी सन्माननीय मोहन भोईरजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा. चला मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी घेऊन आपण इकडे या. मोहनजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा. सिटीजला चांगला परफॉर्मन्स दाखवला सिटीजनं. आणि वलप प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ वलप आयोजित वलप प्रीमियर लीग आपण पाहतो आहोत आणि चांगला परफॉर्मन्स. आणि इथं जी बक्षीस आहे टोटल 1500 रुपये.
पूर्ण टीमसाठी 1500 पारितोषिक आहे. कीर्ती 11 संघाला इथे 1500 पारितोषिक आहे टीमसाठी. अभिनंदन, चांगला परफॉर्मन्स दाखवलात. आणि लगेच मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घालवू नका, सहकार्य करा. चला आता क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आता रात्र झालेली आहे, तेव्हा आता मात्र या सामन्यामध्ये अधिक रंग येईल आणि सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला अद्विक रियान 11 आणि त्यांच्या अपोजिट आहे समृद्धी 11. बॅटिंग डिपार्टमेंटसाठी इथं बक्षीस आहे. षटकार कोणीही मारला तरी 200 रुपयाचा पारितोषिक आमचे सन्माननीय आशिष भाई पाटील यांच्याकडून. याला म्हणतात कर्णाचे दुसरे भाऊ. बघा फाईन लेग समोर जो खेळाडू आहे, राजकारणामध्ये भरपूर चौकार षटकार मारणारे आणि आता क्रिकेटच्या पटलावरती उतरणारे सन्मान्य बोल्लाशेठ पाटील. बोल्लाशेठ पाटील, एक कॅच 500 रुपये, सर्वात मोठा पुरस्कार. आणि पुरस्कर्ते प्रल्हाद भोईर यांच्याकडून एका कॅचसाठी 500, 4 कॅचसाठी 2000 आणि 6 कॅचसाठी तब्बल 3000. सर्वात मोठा पुरस्कार. आमची मॅच जे आपण बघितली ना, चला मॅच सुरू करायची लगेच. नक्की नक्की. आणि बघा हा छोटा मुलगा कोणाचा आहे?